श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आयुष्यात जेव्हा टेन्शनचा जोर वाढतो तेव्हा त्याचा शांतपणे गेम ओव्हर करण्यासाठी सर्वात आधी स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. जेव्हा आपण खोल आणि दीर्घ श्वास घेतो तेव्हा मेंदूला सुरक्षिततेचे संकेत मिळतात आणि विचारांचा गोंधळ थांबतो. यानंतर महत्वाचे असते ते म्हणजे नाही म्हणण्याची कला आत्मसात करणे. अनेकदा आपण न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारतो आणि स्वतःला तणावाच्या खाईत लोटतो. त्यामुळे मर्यादा ओळखणे शिकले पाहिजे. मनातील हा विचारांचा पसारा कमी करण्यासाठी कामाची एक स्पष्ट यादी बनवणे फायद्याचे ठरते. कारण जेव्हा कामे डोक्यातून कागदावर उतरतात तेव्हा मनावरचा अर्धा भार आपोआप हलका होतो. तणावाचा हा प्रवाह तोडण्यासाठी डिजिटल जगातून थोडा वेळ बाहेर पडणेही तितकेच आवश्यक आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या सततच्या नोटिफिकेशनमुळे आपले मन विचलित होते. म्हणून दिवसातील काही काळ डिजिटल डिटॉक्स पाळावा. याच जोडीला शरीराची हालचाल किंवा व्यायाम केल्याने शरीरात आनंदाची संप्रेरके तयार होतात, ज्यामुळे तणाव नैसर्गिकरित्या कमी होतो. आपण अनेकदा भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील काळजी यामध्ये अडकलेले असतो. पण जर आपण वर्तमानात जगण्याचा सराव केला आणि सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित केले तर भीती कमी होऊन मन स्थिर होते. शरीराला योग्य इंधन देणे म्हणजेच पुरेसे पाणी पिणे आणि सकस आहार घेणे हे देखील मानसिक शांततेसाठी तितकेच महत्वाचे आहे. कारण शारीरिक अवस्था ही तणावाला आमंत्रण देते. या धावपळीत स्वतःच्या आवडीनिवडी विसरू नका. दिवसातील काही मिनिटे आपल्या छंदासाठी दिल्याने मनाची बॅटरी रिचार्ज होते. जर तणाव खूपच वाढत असेल तर तो मनात दाबून न ठेवता आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मोकळे व्हावे. कारण संवादामुळे कठीण समस्याची उत्तरे सहज सापडतात. आणि या सर्वाचा शेवट म्हणजे एक उत्तम शांत झोप. कारण जेव्हा शरीर आणि मन पूर्णपणे विश्रांती घेतं तेव्हा दुसऱ्या दिवशी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण पुन्हा सक्षम होतो. अशा प्रकारे या 10 गोष्टीचा सलग अवलंब केला तर तणावाचा गेम ओव्हर होणे निश्चित आहे. जर तुम्हाला तणावाचा पूर्णपणे खात्मा करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की टेन्शन हे बाहेरून येत नाही, ते तर आपण परिस्थितीला दिलेल्या प्रतिसादातून निर्माण होते. म्हणून सर्वात आधी स्वतःच्या शरीराला शांत करण्याचे तंत्र शिका. जेव्हा खूप दडपण येईल तेव्हा जागेवरच थांबून 5 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. यामुळे तुमच्या मज्जासंस्थेला त्वरित आराम मिळेल. या शांततेत स्वतःला सांगा की तुम्ही प्रत्येक गोष्टीचे ओझे वाहण्यासाठी जन्मलेले नाही. त्यामुळे आवश्यक कामांना आणि इतरांच्या अपेक्षांना नाही म्हणायला शिका. कारण तुमची मानसिक शांतता कोणत्याही कामापेक्षा मोठी आहे. डोक्यात विचारांची गर्दी होण्यापेक्षा ते विचार एका कागदावर उतरवा, जेणेकरून तुम्हाला नेमके काय करायचे आहे याची स्पष्टता येईल. आजच्या काळात मोबाईल हे तणावाचे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. त्यामुळे दिवसातून किमान 1 तास हा फोन बाजूला ठेवून स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घ्या. मन स्थिर करण्यासाठी शरीराला हलका अगदी 10 मिनिटाचे चालणे किंवा धावणे सुद्धा तुमच्या मेंदूतील नकारात्मक रसायने धुवून काढते आणि दुसऱ्याला उत्साही वाटते. अनेकदा आपण उद्या काय होईल या चिंतेत आजचा आनंद गमावतो, पण लक्षात ठेवा की उद्याची चिंता करून आजचा प्रश्न सुटत नाही. म्हणून पूर्ण ताकदीने फक्त आजच्या कामावर लक्ष द्या. शरीराला हायड्रेट ठेवा, कारण पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदू थकतो आणि चिडचिड वाढते. या सगळ्यात स्वतःचा एखादा असा छंद जोपासा जो तुम्हाला वेळेचे भान विसरायला लावेल. कारण जेव्हा मन आनंदी असते तेव्हा तणाव टिकू शकत नाही. जर मनात खूप साचले असेल तर आजच्या समोर उभं राहून स्वतःशी बोला किंवा एखाद्या विश्वासू मित्राकडे मन मोकळे करा. कारण शब्दांना बाहेर वाट करून दिली की मनाची ओझे हलके होते. शेवटी रात्रीच्या शांत झोपेशी कधीही तडजोड करू नका, कारण एक गाढ झोप तुमच्या मेंदूला रिसेट करते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उमेदीने लढण्यासाठी तयार करते. या 10 गोष्टीचा प्रवाह जर तुम्ही तुमच्या जीवनात आणला तर टेन्शनचा गेम होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. तणावाचा कायमचा गेम ओव्हर करण्यासाठी हे समजून घ्या की मन ही एक अशी स्क्रीन आहे जिथे तुम्ही कोणते विचार लावायचे हे तुमच्या हातात असते. जेव्हा टेन्शनचा अटॅक होतो तेव्हा सर्वात आधी स्वतःला त्या वातावरणातून बाजूला काढा आणि डोळे मिटून दीर्घ श्वास घेत स्वतःच्या हृदयाचे ठोके अनुभवा. कारण शरीर शांत झाले की मन आपोआप स्थिर होऊ लागते. आयुष्यात परफेक्शनच्या मागे लागण्यापेक्षा प्रगतीवर लक्ष द्या. कारण प्रत्येक कामाचे ओझे स्वतःवर न घेता कामाचे विभाजन करायला शिका. कारण जेव्हा तुम्ही जबाबदाऱ्या वाटून घेता किंवा अनावश्यक कामांना स्पष्टपणे नाही म्हणता तेव्हा मनावरचा दबाव निम्म्याने कमी होतो. विचारांचा गुंता सोडवण्यासाठी त्यांना कागदावर उतरण्याची सवय लावा. जेव्हा तुम्ही तुमच्या समस्या लिहिता तेव्हा त्या मोठ्या वाटण्याऐवजी सोडण्यायोग्य वाटू लागतात. आजच्या डिजिटल युगात सतत इतरांशी तुलना करणे थांबवण्यासाठी आपला फोन काही काळ बाजूला ठेवा. कारण तुमची शांतता ही सोशल मीडियाच्या नोटिफिकेशन पेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे. तणाव घालवण्यासाठी घामाची मदत घ्या. जेव्हा तुम्ही व्यायाम करता किंवा मोकळ्या हवेत चालता तेव्हा शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक विचार प्रबळ होतात. नेहमी लक्षात ठेवा की भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळं असू शकते. म्हणून आता या क्षणात जे सर्वोत्तम करता येईल त्यावर आपली शक्ती केंद्रित करा. शरीराला पुरेसे पाणी आणि सकस अन्नाची साथ द्या. कारण थकलेले शरीर कधी शांत मन देऊ शकत नाही. आपल्या दैनंदिन वेळापत्रकात किमान 15 मिनिटे अशा गोष्टीसाठी राखून ठेवा.
जी करताना तुम्ही तुमचे वय आणि पद विसरून जाता, मग ते चित्र काढणे असो, जुनी गाणी ऐकणे असो किंवा फक्त शांत बसणे राहणे असो. मनात साचलेले दुःख किंवा राग दाबून ठेवण्यापेक्षा तो बाहेर काढणे शिका. कधी रडून तर कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधून मनाचा कोपरा स्वच्छ करा. आणि या सर्वांचा पाया म्हणजे तुमची झोप. रात्रीच्या अंधारात जेव्हा तुम्ही जगाचा विचार करत थांबून शांत निद्रा घेता, तेव्हा तुमचा मेंदू ताजेतवाने होतो. जर तुम्ही या 10 सूत्राचा सलग प्रवाह तुमच्या दिनचर्येत आणला तर टेन्शनला तुमच्या आयुष्यात जागाच उरणार नाही आणि तुम्ही प्रत्येक संकटाचा हसतमुखाने गेम ओव्हर करायला टेन्शनला कायमचं संपवण्यासाठी लक्षात ठेवा की तुमचं मन एका बागेसारखं आहे. जर तुम्ही तिथे विचारांची तण काढून दिली तर शांतता हरवून जाईल. म्हणून जेव्हा कधी दडपण येईल तेव्हा सर्वात आधी पॉज घ्या आणि 5 वेळा दीर्घ श्वास घ्या की तुमच्या फुफ्फुसांना ताजी हवा जाणवेल. कारण ऑक्सिजनचा प्रवाह वाढला की मेंदूतील भीतीची केंद्र आपोआप थंड होतात. आयुष्यात सगळं काही आपल्या मर्जीने घडत नाही हे स्वीकारून अवास्तव अपेक्षांना नाही म्हणायला शिका. कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त झिजवणं हा तणावाचा मुख्य रस्ता आहे. डोक्यात साचलेल्या कामाच्या डोंगराला कागदावर उतरून त्याचं नियोजन करा. कारण अस्पष्टता भीती निर्माण करते आणि स्पष्टता आत्मविश्वास देते. आपल्या आयुष्यातील आनंदाची तुलना इतरांच्या सोशल मीडियावर झगमगटाशी करणं थांबवण्यासाठी काही काळ मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. कारण खरी शांतता स्क्रोल करण्यामध्ये नाही तर सोल आत्म्याला वेळ देण्यामध्ये आहे. मनाला उभारी देण्यासाठी शरीराला थकवा. जेव्हा तुम्ही जोरात चालता किंवा घाम गाळता तेव्हा तुमच्या मेंदूतील नैसर्गिक पेन किलर्स ऍक्टिव्हेट होतात आणि नकारात्मक विचारांचा प्रवाह तुटतो. भविष्यात न घडणाऱ्या संकटांच्या काळजीत आजचा दिवस वाया घालवण्यापेक्षा आजच्या दिवशी माझ्या हातात काय आहे हा विचार करून फक्त वर्तमान क्षणात जगायला शिका. पुरेसे पाणी प्या आणि चहा कॉफीचं अतिसेवन टाळा. कारण शरीराचं संतुलन बिघडलं की मन अधिक अस्वस्थ होतं. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून असा एक कोपरा शोधा जिथे तुम्ही फक्त स्वतःसाठी असाल, जिथे कोणताही कामाचा विचार नसेल. मग ते एखादं पुस्तक वाचणं असो किंवा लहान मुलांसोबत खेळणं असो. मनातल्या भावनांचा कचरा साठवून ठेवण्यापेक्षा तो विश्वासू माणसांसमोर व्यक्त करा किंवा एखाद्या डायरीत लिहून काढा. कारण शब्द जेव्हा बाहेर पडतात तेव्हा वेदना आतून संपू लागतात. सर्वात शेवटचा आणि प्रभावी शस्त्र म्हणजे शांत झोप. रात्री झोपताना जगाची काळजी देवावर किंवा नशिबावर सोडून द्या आणि शरीराला पूर्ण विश्रांती द्या. कारण उद्याची लढाई लढण्यासाठी आजची शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. या 10 पद्धतीचा प्रवाह जर तुम्ही अंगी बांधला तर टेन्शनचा गेम ओव्हर करायला वेळ लागणार नाही. टेन्शनचा हा खेळ कायमचा संपवण्यासाठी शेवटचा आणि सर्वात प्रभावी सूत्र म्हणजे स्वीकार. जोपर्यंत तुम्ही परिस्थितीशी लढता तोपर्यंत तणाव वाढत राहतो, पण ज्या क्षणी तुम्ही ती परिस्थिती स्वीकारून शांतपणे श्वास घेता त्या क्षणी टेन्शनचा पराभव सुरू होतो. स्वतःला हे बजावून सांगा की तुम्ही काही मशीन नाही तर एक माणूस आहात. त्यामुळे कधी कधी थकणं, हरणं किंवा अडकणं हे अगदी स्वाभाविक आहे. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर उत्तर असेलच असं नाही, पण प्रत्येक समस्येचा अंत नक्कीच असतो. तुमचं आयुष्य या छोट्या मोठ्या चिंतेपेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे हे विसरू नका. आजच्या या संवादाचा शेवट करताना फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमची शांतता ही कोणाच्याही हातातली बाहुली बनू देऊ नका. जगाचं चक्र तुमच्या टेन्शन घेण्याने थांबणार नाही आणि घेण्याने चालणारही नाही. त्यामुळे उगाच काळजीत जळण्यापेक्षा आनंदाने जगायला शिका. मनावरचं वजन उतरून टाका, चेहऱ्यावर एक छोटीशी स्माइल आणा आणि स्वतःला सांगा की काही झालं तरी मी खंबीर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जगातील कोणतेही टेन्शन टिकू शकत नाही. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या. सर्व जुन्या चिंता इथेच सोडून द्या आणि एका नवीन तणावमुक्त आयुष्याकडे पहिलं पाऊल टाका. कारण आता तुमच्या टेन्शनचा अधिकृतपणे गेम ओव्हर झाला आहे. शेवटी फक्त इतकंच लक्षात ठेवा की हे आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, कोणतीही कठीण परीक्षा नाही. टेन्शन हे एखाद्या धुक्यासारखं असतं जे काही काळासाठी रस्ता अडकू शकत नाही पण रस्ता संपू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या ही तुमच्या क्षमतेपेक्षा मोठी कधीच नसते, फक्त कधी कधी आपण तिला पाहण्याचा दृष्टिकोन चुकून बसतो. त्यामुळे आता या क्षणी एक खोल श्वास घ्या, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि मनावर साचलेलं सर्व ओझं झटकून टाका. जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मानसिक शांततेपेक्षा मौल्यवान नाही हे स्वतःला पुन्हा पुन्हा सांगा. चला तर मग जुन्या चिंतांना निरोप द्या, चेहऱ्यावर एक खंबीर हास्य आणा आणि पूर्ण उत्साहाने या नवीन क्षणाचं स्वागत करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शांत राहण्याचं ठरवता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. आता मागे वळून पाहू नका, कारण तुमच्या ध्येयासमोर टेन्शनचा पूर्णपणे गेम ओव्हर झाला आहे. आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःवर प्रेम करा, कारण तुमची खरी ताकद तुमच्या शांततेत दडलेली आहे. आयुष्याचा हा खेळ खेळताना टेन्शन ही केवळ एक छोटीशी लेवल आहे, संपूर्ण गेम नाही. हे लक्षात ठेवा की आज ज्या गोष्टीचा तुम्हाला काळजी वाटते ती काही काळाने कदाचित तुम्हाला आठवणारही नाही. तुमचं मन हे अथांग आकाशासारखं आहे आणि टेन्शन हे केवळ येणाऱ्या जाणाऱ्या ढग आहेत. ढगामुळे आभाळ कधी संपत नाही. त्यामुळे स्वतःला इतकं खंबीर बनवा की बाहेरच्या कोणत्याही वादळामुळे तुमच्या आतली शांतता ढळणार नाही. आता एक शेवटचा दीर्घ श्वास घ्या, सर्व नकारात्मक विचार या क्षणी बाहेर सोडून द्या आणि स्वतःला वचन द्या की तुम्ही तुमच्या आनंदाची मालक स्वतः असाल.
परिस्थिती कशी असो, तुमचं सीमित हास्य हे तुमचं सर्वात मोठे शस्त्र आहे. मनावरचा सर्व भार उतरून टाका, कारण हलकी झालेली इमानच उंच भरारी घेऊ शकतात. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा आता अनुभव बनला आहे आणि चिंतेचा पूर्णपणे गेम ओव्हर झाला आहे. एका नव्या उमेदीने, शांत चिंतेने आणि खंबीर आत्मविश्वासाने आता आयुष्याची नवी सुरुवात करा. विजय तुमचाच आहे. आयुष्याच्या या वळणावर उभं राहून एकदा स्वतःला आरशात बघा आणि विचार करा की ज्या टेन्शनसाठी तुम्ही तुमची शांतता पणाला लावली आहे ते खरोखर इतकं महत्वाचं आहे का? काळ पुढे सरकत राहतो आणि आजचे डोंगर उद्या मातीचे ढिगारे वाटू लागतात. हा सृष्टीचा नियम आहे. तुमचं हृदय जोपर्यंत धडधडतंय तोपर्यंत तुमच्यात प्रत्येक संकटाचा गेम ओव्हर करण्याची ताकद जिवंत आहे. टेन्शन हे तुमच्या आयुष्यात कोलाच असू शकतं, पण ते तुमच्या आयुष्याचं चित्र कधीच असू शकत नाही. आता या क्षणी मनाची सर्व कवाड उघडी करा आणि स्वतःला मुक्त करा. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्या वळणावर सोडून द्या आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे त्या पूर्ण आनंदाने करा. लक्षात ठेवा, तुम्ही इथे रडण्यासाठी किंवा काळजीत जळण्यासाठी आलेले नाही, तर या आयुष्याचा प्रत्यक्ष जिंकण्यासाठी आला आहात. तुमच्या आत्मविश्वासाचा आवाज इतका मोठा करा की टेन्शनची भीती आपोआप शांत होईल. एक शेवटचा हसरा चेहरा करून स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी समर्थ आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता धूळ खात पडला आहे आणि तुमच्या शांततेचा राज्याभिषेक झाला आहे. जा आता मुक्तपणे जगा, कारण तुमच्या टेन्शनचा अधिकृतपणे शेवट झाला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.